पुण्यामध्ये दहशतवादी विरोधी पथकाकडून छापेमारी करण्यात आली आहे। पुण्यातल्या कोंढवा परिसरामध्ये आणि इतर 20 ठिकाणांहून एटीएसनं छापेमारी केली आहे। मात्र आता काल मध्यरात्री या धाडसत्राला सुरुवात झाली। आज संध्याकाळी 6:30 पर्यंत ही कारवाई सुरू होती। 2022 मध्ये झालेल्या अतिरेक्यांवरील कारवाईनंतर काही लिंक्स सापडल्यामुळे आता हे धाडसत्र राबवण्यात आलंय। ISS मॉड्यूल प्रकरणी आता आणखी तपासाच्या अनुषंगाने एटीएसची माहिती तब्बल आता समोर आली। दरम्यान पुण्यामध्ये दहशतवादी विरोधी पथकाचं धाडसत्र सध्या सुरू आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातून एटीएस कडून छापेमारी करून एकूण 20 ठिकाणांवर एटीएस कडून छापेमारी करण्यात आली आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये एटीएस कडून छापेमारी करण्यात आली आहे। एकूण 20 ठिकाणांवर एटीएस कडून छापेमारी करण्यात आली। कोंढवा, खडक, खडकी, वानवडी आणि भोसरी परिसरामध्ये छापेमारी करण्यात आली आहे। एकूण 18 संशयितांची एटीएस कडून चौकशी करण्यात आली। संशयितांकडून 18 मोबाईल फोन्स आणि 10 लॅपटॉप्सही तपासासाठी जप्त केले। 2022-23 मध्ये एटीएसनं 2 संशयित अतिरेक्यांना ताब्यात सुद्धा घेतलं होतं। यात एटीएसला या 2 आरोपींकडून बॉम्ब बनवण्याचं साहित्य सुद्धा मिळालं। बॉम्ब कसा बनवला जातो याचा एक फॉर्म्युला सुद्धा एटीएसनं जप्त केला होता। संशयित अतिरेक्यांनी फायरिंगची देखील ट्रेनिंग घेतली होती। अतिरेक्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी बैठका देखील घेतल्याचं उघड झालं। याच कोंढवा परिसरामध्ये हे संशयित अतिरेकी भाड्यानं राहायचे। दोन्ही दहशतवाद्यांच्या संपर्कात असलेल्या 18 जणांची चौकशी झाली। सर्व संशयितांवर गेल्या 2 वर्षांपासून एटीएसनं पाळत ठेवली होती।